अध्याय पहिला प्रारंभ. श्री गणेशाय नमः. जय जयाजी उदार कीर्ती, जय जयाजी प्रताप ज्योती, जय जयाजी हे गणपती, गौरीपुत्रा मयुरेश्वरा. कार्यारंभी तुझे स्मरण, करीत आले जन, मोठमोठाले विद्वान, साधू संत सत्पुरुष. तुझ्या कृपेची अगाध शक्ती, विघ्ने अवघी भस्म होती. कापुसाचा पाड किती, अग्निपुढे द्या घना. म्हणून आदरे वंदना, करीत असे मी तुझ्या चरणा. सुरस करवी पद्यरचना, दास गणूच्या मुखाने. मी अज्ञान मंदमती, नाही काव्योत्पत्ती. परी तू वास केल्या चित्ती, कार्य माझे होईल हे. आता आदी माया सरस्वती, जी ब्रह्माची होय प्रकृती. जी कविवरांची ध्येय मूर्ती, ब्रह्मकुमारी शारदा. त्या जगदंबे कारण, असो माझे साष्टांग नमन. मी लेकरू आहे अजाण, अभिमान माझा धरावा. तुझ्या कृपेची अगाध थोरी, पांगळाही चढेगिरी. मुका सभे माझारी, देई व्याख्यान अस्खलित. त्या तुझ्या कीर्तीला कमीपणा न आणि भला. साह्य दास गणूला, ग्रंथ रचनेस करिया. आता हे पुराण पुरुषा, पांडुरंगा पंढरीशा. सच्चिदानंदा रमेशा, पाहि मां दीनबंधो. तू सर्वसाक्षी जगदाधार, तू व्यापक चराचर. करता करविता सर्वेश्वर, अवघे काही तूच तू. जग जन आणि जनार्दन, तूच एक परिपूर्ण. सगुण आणि निर्गुण, तूच की रे माया बापा. ऐसा तुझा अगाध महिमा, जो न कळे निगमागमा. तेथे काय पुरुषोत्तमा, या गणूचा पाड असे. रामकृपा जेव्हा झाली, तेव्हा माकडा शक्ती आली. गोपतेही बनले बली, यमुना तिरी गोकुळात. तुझी कृपा व्हावया जाण, नाही धनाचे प्रयोजन. चरणी होता अनन्य, तू त्याते सहाय्य करीशी. ऐसा संतांनी डांगोरा, तुझा पिटला रमावरा. म्हणून आलो तुझ्या द्वारा, आता विनमुख लावू नको. हे संत चरित्र रचावया, सहाय्य करी पंढरी राया. माझ्या चित्ती बसोनिया, ग्रंथ कळसा नेई हा. हे भव भवांतक भवानी वरा, हे नीलकंठा गंगाधरा. ओंकार रूपा त्र्यंबकेश्वरा, वद पाणी तेव्हा शिरी. तुझे सहाय्य असल्यावर, काळाचाही नाही दर. लोखंडासी भांगार, परीस करून ठेवी तसे. तुझी कृपा हाच परीस, लोखंड मी गणूदास. सहाय्य करी लेकरास, परते मजला लोटू नको. तुला अशक्य काही नाही, अवघेच आहे तुझ्या ठाई. लेकरासाठी धाव घेई, ग्रंथ सुखवम वदवावया. माझ्या कुळीची कुलदेवता, कोल्हापूर वासिनी जगन्माता. तिच्या पदी ठेवितो माथा, मंगल व्हाव्या कारणे. हे दुर्गे तुळजे भवानी, हे अपर्णे अंबे मृडानी. ठेवी तुझा वरद पाणी, दास गणूच्या शिरावर. आता वंदन दत्तात्रया, पाववेदी मसी सदया. गजानन चरित्र गाया, प्रसादासह स्फूर्ती दे. आता शांडिल्यादी ऋषीवर, वसिष्ठ गौतम पाराशर. ज्ञान नभिजो दिनकर, त्या शंकराचार्या नमन असो. आता अवघ्या संत महंता, नमन माझे सर्वथा. दास गणूच्या धरून हाता, ग्रंथ करवा लेखन. गहिनी निवृत्ती ज्ञानेश्वर, श्री तुकाराम देहूकर. हे भवाब्दीचे तारू थोर, त्या रामदासा नमन असो. हे शिर्डीकर साई समर्था, वामन शास्त्री पुण्यवंता. दास गणूसी अभय आता, तुमचे असो द्या संत हो. तुम्हा अवघ्यांच्या कृपेने, मी हे करीन बोलणे. दास गणू मी तुमचे तान्हे, कठोर मजविषयी होऊ नका. जी का खरी माय असते, तीच बोलाया शिकविते. तुमचे माझे असे नाते, माय लेकरापरी हो. लेखणी काढी अक्षर, परी तो तिच्यात नाही जोर. तो निमित्ता कारण साचार, लेखन रूपी कार्याला. दासगणू लेखनी येथ, तुम्ही धारण करा ती अवघे संत. ग्रंथ रचवा रसभरित, हीच आहे प्रार्थना. आता श्रोते सावधान, संत कथेचे करा श्रवण. करोनिया एकाग्र मन, निज कल्याण भावया. संत हेच भूमीवर, चालते बोलते परमेश्वर. वैराग्याचे सागर, दाते मोक्षपदाचे. संत हेच सन्निधीची मूर्ती होय प्रत्यक्ष साची. संत भव्य कल्याणाची, पेठ आहे विबुध हो. या संत चरित्रास, श्रवण करा सावकाश. आजवरी ना कवणास, संतांनी या दगा दिला.
ईश्वरी तत्वाचे वाटाडे संत हेची रोकडे अमोघ ज्ञानाचे ते गाडे भरले असती प्रत्यक्ष संत चरणी ज्यांचा हेत त्यांचा ऋणी रुक्मिणी कांत आता मलरहित करा चित्त गजानन चरित्र ऐकाव्या भरतखंडा माझारी संत झाले बहुपरी ही न पर्वणी आली खरी अवतांतर देशा कारणे जम्बूद्वीप हे धन्य धन्य आहे पाहिल्यापासून कोणत्या सुखाची ही वाण येथे न पडली आजवरी याचे हेच कारण ह्या भूमी संत चरण अनादी कालापासून लागत आले आहेत की नारद ध्रुव प्याधू कुमार उद्धव सुदामा सुभद्रावर महाबली अंजनी कुमार अजात शत्रू धर्माचा शंकराचार्य जगद्गुरु हे पदनतांचे कल्पतरू जे अध्यात्म विद्येचे मेरू याच देशी झाले हो वल्लभ रामानुज यांचा ऋणी अधोक्षज ज्याने धर्मांची राखली लाज निज सामर्थ्य दाबून या नरसी मेहता तुलसीदास कबीर कमाल सुरदास गौरांग प्रभूच्या लिलेस वर्णन करावे कोठवरी राजकन्या मीराबाई तिच्या भक्तीस पार नाही जिच्यासाठी शेषशाही प्राशिता झाला विषाते गोरख मच्छेंद्र जालंधर जे का योगयोगेश्वर ज्यांचा नवनाथ भक्तिसार ग्रंथ असे लिहिलेचा ज्यांनी नुसतीच हरिभक्ती करून साधिला श्रीपती ते नामा नरहरी सन्मती जनी कान्हो संत सखू चोखा सावता कूर्मदास दामाजी पंत पुण्यपुरुष ज्यांच्या कारणे वेदरास गेला महार होऊनी हरी मुकुंदराज जनार्दन बोधला निपट निरंजन ज्यांची चरित्रे गायन केली मागे महिपतींनी म्हणून त्यांची नावे येत मी न साकल्ली आता देत नुसते सांगतो वाचा ग्रंथ भक्ती विजय भक्तमाला त्यानंतर जे जे झाले त्या त्या संता मी गायले ग्रंथ असती तीन केले ते पहा म्हणजे कळेल की त्या संतांच्या तोडीचा संत श्री गजानन साचा ह्या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकोत्तर मी जी मागे गायली संत चरित्रे असती भली ती सारांश रूपे सांगितली त्रयग्रंथातून विविध हो आता हे सांगोपांग चरित्र कथितो ऐका चांग मम सुदैवे आला योग हे चरित्र रचण्याचा जो प्रथमताच मी पाहिला अकोटा संनिध संत भला तोच मागे राहिला त्याचे ऐका कारण माळा आधी ओविती मग मेरुमणी जोडिती तीच आज झाली स्थिती ह्या चरित्र रचण्याची शेगाव नामे वऱ्हाडात ग्राम आहे प्रख्यात खामगाव नामे तालुक्यात व्यापार चाले जेथ मोठा ग्राम लहान साचार परिवैभव त्याचे महाथोर ज्यांचे नाव अजरामर झाले साधूमुळे जगत्रेयी त्या शेगाव सरोवरी भले गजानन कमल उदया आले जे सौरभे वेधिते झाले या अखिल ब्रह्मांडा हा शेगाव खाणीचा हिरा गजानन होय साचा प्रभाव त्या अवलियाचा अल्पमतीने वानितो मी ते आता अवधारा गजानन चरणी प्रेम धरा येणे तुमचा उद्धार खरा होईल हे विसरू नका गजानन चरित्र मेघथोर तुम्ही श्रोते अवघे मोर चरित्ररूपी वर्षता नीर नाचाल वाटे निसंशय शेगावचे पौरवासी परम भाग्याचे निश्चयेसी म्हणून लाधले त्यासी गजानन हे संतरत्न जेव्हा करावे लागे पुण्य तेव्हाच लाभती संत चरण संत श्रेष्ठ देवाहुन याविषयी शंका नसे रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवणी पंढरी क्षेत्री येऊनी कार्तिकीच्या वारीला माझ्या मनी हेत होता गावे गजानन चरित्रा परी त्याची तत्वता संगत नाही लागली त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्राची योजना या समर्थे खऱ्या संताचे धोरण न कळे कोणा लागून महापुरुष गजानन आधुनिक संत चुडामणी या महापुरुषाचा ठाव ठिकाण कोणचा वा पत्ता त्यांच्या जातीचा इतिहास दृष्ट्यानं लागे की जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाण न कळे कोणा लागून ते ब्रह्मास पाहून निश्चय त्याचा करणे असे जो का हिरा तेजमान पूर्णपणे असे जाण तेज त्याचे पाहून ज्ञाते तल्लीन होती की तेथे त्या हिऱ्याची खाण आहे कोणची हे विचारी आणण्याची गरज मुळी राहत नसे ऐन तरुण्या भीतरी गजानन आले शेगाव नगरी शके 1800 भीतरी माघ्यवद्य सप्तमीला
कोणी कोणी म्हणती जन, श्री समर्थांचे जे का स्थान, त्या सज्जन गडाहून या देशी आले हे. परी याला पुरावा, सबळ ऐसा नाही बरवा, परी काहीतरी असावा, अर्थ त्यांच्या म्हणण्यात. लोक अवघे भ्रष्ट झाले, नाना यातने गांजले, त्यांच्यासाठी वाटते केले, कौतुक ऐसे समर्थांनी. जगाच्या करण्या उद्धार, गजानन रूपे अवतार, धरून आले महीवर, पुन्हा समर्थ सिद्ध योगी. कोणत्याही कलेवरी, योगी पुरुष प्रवेश करी, ऐसा प्रकार भूमीवरी, जगद्गुरूंनी केला असे. गोरख जन्मला उपिरड्यात, कानिफा गजकर्णात, चांगदेव नारायण डोहात, योनी वांचून प्रकटले, तैसेच येथे काहीतरी झाले असावे निर्धारी. गजाननासी अंगे सारी, होती योगाची अवगत, हे त्यांच्या लीलेवरून, पुढे कळेल तुम्हा लागून. योगाचे अगाध महिमान, त्याची सरी नये कोणा, शेगावी माघमासी, वद्य सप्तमी ज्या दिवशी, हा उदय पावला ज्ञानराशी. पदन ताते तारावया, त्या वेळची तुम्हा कथा, सांगतो मी ऐका आता. एक भाविक गृहस्थ होता, नाम त्याचे देवीदास, हा देवीदास सज्जन, पातुरकराचा वंशज जाण. शाखा ज्याची माध्यंदिन, मठाधिपती होता तो, त्याच्या एका मुलाची ऋतुशांती होती साची. त्यानिमित्त भोजनाची तयारी होती त्याचे घरा, उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर, टाकिल्या होत्या साचार. घराच्या समोर त्या देवीदास विप्राच्या, तो गजानन समर्थ सिद्ध योगी, बैसले होते त्या जागी. एक बंडी होती अंगी, जुन्या पुराण्या कापडाची, कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते जवळी साचे. पात्र पाणी प्यावयाचे, होता एक भोपळा, कच्ची चिलीम हातात, जी होती त्यांची स्वकृत. कुंभारा भट्टीप्रत, जिने नव्हते पाहिले, नासाग्र दृष्टी मुद्रा शांत, तपोबल अंगी झळकत, प्राचीच्या बालरविवत, वर्णन किती करावे, मूर्ती अवघी दिगंबर, भाव मावळला आपपर, आवड निवड साचार, राहिली न जवळी जयाच्या, ती समर्थांची स्वारी. वैसोनिया रस्त्यावरी, शोधन पत्रावळींचे करी, केवळ निज लिलेने, शीत पडल्या दृष्टीप्रत, ते मुखी उचलूनी घालित, हे करण्याचा हाच हेत, अन्न परब्रह्म कळवाव्या, काकी गरजो न सांगे श्रुती, अन्न हेच ब्रह्म निभूती. अन्नम ब्रह्मेती ऐसे उक्ती, उपनिषादांठाई असे, त्याची पठवाव्या खुण, शिते वेचती दयाघन, त्याच्या सामान्य जना लागून, भावार्थ तो कळला नसे. बंकटलाल आगरवाला होत्या रस्त्याने चालला, त्याने हा प्रकार पाहिला, आपल्या त्या स्नेह्यासह. दामोदर पंत कुलकर्णी त्याच्या स्नेह्यांचे नाव जाणी, दोघे तो प्रकार पाहुनी आश्चर्यचकित झाले, आणि एकमेकांप्रत बोलू लागले ऐसे सत्य, की याची करणी विपरीत वेड्यापरी दिसत असे. हा अन्नार्थी जरी असता, तरी पात्र मागून घेता, देवीदासी याते देता, काकी तोही सज्जन. द्वारी आलेला याचक, लावी न सुज्ञ परत देख, काही न चाले तर्क, कृतीवरून याच्या ह्या. बंकटलाल म्हणे पंतासी, ऐसेच उभे रस्त्यासी, आपण राहू यत्कृतीसी, अजमावया कारणे, खरे साधू पिशापरी, जगी वागती वरवरी, ऐसे व्यासाची वैखरी, बोलली आहे भागवतात, कृतीने हा दिसे वेडा, परी वाटे ज्ञानगाडा, वा विमल ज्ञानाचा हुडा, असावा की प्रत्यक्ष, ऐसा विचार परस्पर, करू लागले साचार. रत्न असता समोर, पारखी तोच जाणे त्या, पथे हजारो लोक गेले, परी न कोणी पाहिले, या दोघां वाचून भले, याचा विचार करा हो. हिरे गारा एके ठाई, मिसळल्या असती जगाठाई, पारखी तो निवडून घेई, गार टाकून हिऱ्याते. प्रथमता तो पुढे झाला, बंकटलाल आगरवाला, गजाननासी विचारण्याला, विनयाने येणे रीती, या पत्रावळीच्या शोधना, काहू करिता कळेना, क्षुधा असेल आपणा, तरी तरतूद करी अन्नाची. त्याने ऐसे विचारिले, परीनं उत्तर मिळाले, नुसते वरी पाहिले, उभयतांच्या मुखाकडे, तो सतेज कांती मनोहर, दंड गर्दन पिळदार, भव्य छाती दृष्टी स्थिर, भ्रुकुटी ठाई झाली असे, निजानंदी रंगलेला, ऐसा योगी पाहिला, मौनेच नमस्कार केला, चित्ती संतोष पाविंदिया. देवीदास बुवासी सांगू लागले प्रेमेसी, तुम्ही पात्र वाढून वेगेसी,
आणा एक बाहे देवी दासे तैसे केले पक्वान्नांनी भरलेले पात्र आणून ठेविले द्वारा समोर स्वामींपुढे ठेविलेल्या पात्रावरी भोजना बैसली समर्थ स्वारी चवीन कशाची अंतरी अणु मात्र उरली असे अनुपम ब्रह्मरसाला जो पिऊन तृप्त झाला तो का मागतो गुळवण्याला मिटक्या मारीत बैसेल जो सार्वभौम नृपवर झाला असे साचार अशा नराशी जहागीर मिळाल्यासी प्रेम नुपजे अवघी पक्वाने एक केली आवड निवड नाही उरली जठराग्नीची तृप्ती केली 2 प्रहरच्या समयाला बंकटलाल ते पाहून पंताशी करी भाषण ह्या वेड्या म्हणालो आपण ती निसंशय झाली चूक सुभद्रेसाठी द्वारकेला अर्जुन ऐसाच वेडा झाला व्यवहाराचा विसर पडला करू लागला भलभलते तैसाच हा ज्ञानजेटी मृत्यूरूपी सुभद्रेसाठी वेडा झाला कसवटी याची आता घेणे नको धन्य आपले शेगाव दृष्टी पाहिला योगी राव निरिच्छ हा जहागीर गाव दिला हरीने जयाला सूर्य माध्यान्नी आला भाग धुळीचा तृप्त झाला पाखरेही आश्रयाला जाऊन बैसली वृक्षावरी ऐशा भर उन्हात हा बैसला आनंदात हा ब्रह्मची होय साक्षात भयन कशाचे उरले त्या हा जेवला यथेच्छपणी तुंब्यामध्ये नाही पाणी ते पंता या लागुनी आपण देऊ आडून पुसू लागले दामोदर तुंब्यामध्ये नाही नीर मर्जी असल्या हा चाकर पाणी द्याया तयार असे ऐसे शब्द ऐकिले समर्थांनी हास्य केले उभयतासी पाहून बदले ते ऐका सांगतो तुम्हा गरज असेल जरी तरी आणून घाला वारी एक ब्रह्म जगदांतरी ओतप्रोत भरले असे तुम्ही आम्ही भेद तेथ नाही उरला यत्किंचित परी जगव्यवहार सत्य आचरिला पाहिजे अन्न बक्षिले देहानी म्हणून त्या पाहिजे पाणी हा व्यवहार चतुरांनी अवश्य पाहिजे जाणीला म्हणून तुमच्या चातुर्यासी गरज असल्या तुम्हासाची तरतूद करा पाण्याची म्हणजे अवघे संपले हे भाषण ऐकता दोघे हर्षले तत्वता बंकटलाल म्हणे पंता आपले आहे भाग्यधन्य पाणी आणण्या दामोदर घरात गेले साचार तो इकडे प्रकार काय घडला तो ऐका कृपाचिया शेजारी हाड होता निर्धारी जेथे जनावरे सारी पीत होती पाण्याला तेथे जाऊन पाणी प्याले तृप्ततेचे ढेकर दिले तो इतक्यात घेऊन आले पंत पाणी गडव्यात हा ते गढूळ पाणी समर्था लावा वदनी ते जनावरां लागुनी योग्य आहे प्याव्या मी हे पहा आणले नीर गोड निर्मळ थंडगार वासित केले साचार वाळा घालून यामध्ये ऐसे भाषण ऐकता महाराज बदले तत्वता व्यवहारिक अवघ्या कथा यान सांगात आम्हा तुम्ही हे अवघे चराचर ब्रह्मे व्याप्त साचार तेथे गढूळ निर्मळ वासित नीर हे न भेद राहिले पाणी तरी तोच आहे निर्मळ गढूळ तोच आहे सुवास कुवास दोन्ही हे रूप त्याचे निसंशय पिणाराही वेगळा त्यापासून ना निराळा ईश्वराची अगाध लीला ती कळे या नरजन्मी ते दिले टाकून व्यवहारी गोविले मन यांचेच करा सदा मनन कशापासून जग झाले ऐसी एकता समर्थवाणी दोघे गेले गहिवरोनी अनन्य भावे समर्थ चरणी डोळावया तयार झाले तो त्यांचा जाणून हेत महाराज निघाले पळत पळत वायूच्या त्या गतीप्रत अडथळा जगी कोण करी या पुढील कथा पाही निवेदन होईल द्वितीयाध्यायी अवधान त्यावे लवलाही त्या श्रवण कराव्या हा गजानन विजय ग्रंथ आल्हादावो भाविकांप्रत हेच विनवी जोडून हात ईश्वरासी दासगणू श्री हरिहरार्पणमस्तु शुभं भवतु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य प्रथमोऽध्यायः समाप्तः।